शेतकरी कर्जमाफी 2026 अंतर्गत अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे। शेतकरी मित्रांनो, या अपडेटमुळे पुन्हा एकदा राज्यातील अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। नवीन परिपत्रक या कर्जमाफी योजनेच्या निमित्ताने सरकारच्या वतीने जारी करण्यात आलेले आहे आणि या परिपत्रकानुसार राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाख रुपये त्या ठिकाणी मिळण्याचे मार्ग मोकळे झालेले आहेत। मग हे नक्की परिपत्रक काय आहे? आपण माहिती आहे की कर्जमाफी योजना जाहीर झाल्यापासून आपण सातत्याने याबाबतचे अपडेट जाणून घेत आहोत। शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय आणि शेतकऱ्यांच्या मागण्या देखील सरकारपर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतोय। लक्षात घ्या, कर्जमाफीची 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी आल्यानंतर अनेक शेतकऱ्यांना कर्ज रकमेमध्ये असणारी तफावत असेल किंवा अनेक शेतकऱ्यांची ई-केवायसी करताना फार्मर आयडीचा प्रॉब्लेम किंवा बायोमेट्रिकचा प्रॉब्लेम, या सर्व बाबी आपण त्या ठिकाणी निदर्शनास आणून देत आहे। त्यासोबतच कर्जमाफीमध्ये प्रोत्साहनपर अनुदान 2 लाख रुपये शेतकऱ्यांना सरसकट द्यावेत। 50,000 रुपये अनुदान असल्यास अनेक शेतकरी नाराज होत आहेत। ही देखील बाब त्या ठिकाणी गांभीर्याने सरकारने दखल घेऊन याची देखील अंमलबजावणी करून जे रेग्युलर शेतकरी आहेत त्यांना देखील 2 लाख रुपये सरसकट द्यावेत अथवा 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी त्या देखील शेतकऱ्यांना द्यावी, अन्यथा रेग्युलर शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होतोय। ही देखील मागणी आपण लावून धरतोय। आता या कर्जमाफीचे एक नवीन आलेले परिपत्रक नक्की काय सांगणार आहे, चला हे परिपत्रक पाहूया। परंतु त्याआधी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून या योजनेसंदर्भातील पुढीलही सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण आपले पेज आणि चॅनलच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो करतोय। तर या ठिकाणी बघा, दिनांक 28/7/2026 रोजी एक प्रेस नोट किंवा एक परिपत्रक, यामध्ये काय आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 आणि यामध्ये बघा राज्य शासनाने 2 जून 2026 रोजी शासन निर्णयाद्वारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही योजना जाहीर केली आहे। आता यामध्ये कर्जमाफीचे 3 टप्पे आहेत, एक वेळ समझोता आहे आणि प्रोत्साहनपर लाभ आहे। आता ही कर्जमाफी नक्की कोणकोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे? अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न होता की आमचं 2016चं कर्ज आहे, आमचं कर्ज 2014चं आहे, 2008चं आहे, लगेच कोणाला कर्जमाफी मिळणार आहे? तुमच्या डोक्यामध्ये घालतो 14 लाख शेतकऱ्यांची पुढची यादी येणार आहे। या यादीमध्ये तुमचे नाव असणार का नाही तुम्हाला लगेच समजणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं कर्ज वाटप हे 1/4/2019 लक्षात घ्या, 1/4/2019 ला त्यानंतर तुमच्यावर तुम्ही कर्ज घेतलेले पाहिजे। 31/3/2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतला आहे ते शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र आहेत। किती? 31/3/2025 आणि याची थकबाकी किती? 30/9/2025 रोजी ही थकबाकीमध्ये असायला हवे। त्यानंतर कर्जमाफीचा दिनांक काय आहे तर 31/3/2026 रोजी जे शेतकऱ्यांच्या यादी थकबाकीमध्ये आहे, थोडक्यात 1/4/2019 पासून ते 31/3/2026 पर्यंत असणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। 2019च्या आधी जे शेतकरी थकबाकीमध्ये आहेत त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, त्या शेतकऱ्यांचे नाव कर्जमाफीच्या पुढच्या यादीमध्ये देखील येणार नाही। ओके, आता रक्कम किती आहे तर 2 लाख रुपये त्या ठिकाणी माफ होणार आहेत। आता एक वेळ समझोता योजना म्हणजे वन टाइम सेटलमेंटचा विषय काय आहे तर वन टाइम सेटलमेंट मध्ये लक्षात घ्या, तुमच्यावर 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज पाहिजे, ते देखील कधी तर ते देखील 1 एप्रिल 2019 ते 31/3/2026 पर्यंत असेल तर, त्याच्या आधीचे कर्ज असल्यास तुम्ही पात्र ठरत नाही। आता ह्यामध्ये किती तर 2 लाखावरील रक्कम शेतकऱ्याने बँकेत भरायची आहे, त्यानंतर शेतकऱ्याचे 2 लाख रुपये माफ होणार आहेत। पुढचा सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे प्रोत्साहनपर लाभ। प्रोत्साहनपर लाभ जो कोणाला मिळणार आहे तो किती मिळणार आहे लक्षात घ्या। सन 2022-23, 23-24 आणि 24-25 हे 3 वर्ष म्हणजे मागची 3 वर्ष, या 3 वर्षांपैकी कोणत्याही 2 वर्षात पीक कर्जाची त्या ठिकाणी उचल करून विहित मुदतीत परतफेड करणे, म्हणजे कर्ज उचललेलं असावं आणि ते परतफेड केलेलं असावं आणि सन 2025-26 मधील मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना हे 50,000 रुपये अनुदान मिळणार आहे। लक्षात घ्या, म्हणजे 25-26 मध्ये तुम्हाला तुमच्या पीक कर्जाची परतफेड करावीच लागणार आहे। 28/7 हा प्रेस नोट आहे, म्हणजेच की 50,000 रुपयेच मिळणार आहेत आणि या वर्षी देखील तुम्हाला नवजुनं करावंच लागणार आहे। हे पुन्हा एकदा सांगतोय मी की हे चालू बाकीदार शेतकरी जे आहेत रेग्युलर भरतात यांच्यावर नक्कीच सरकारच्या वतीने अन्याय होत आहे। 100% आपण याची नोंद घेतली पाहिजे। आता लक्षात घ्या, या योजनेमध्ये रुपये 2 लाखापेक्षा अधिक थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांनी 31/3/2027 च्या आधी त्यांचे पैसे बँकेमध्ये भरायचे आहेत। त्यानंतर योजनेमध्ये 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत उचल केलेले पीक कर्ज, पुनर्गठन केलेल्या पीक कर्जांचा समावेश देखील यामध्ये करण्यात आलेला आहे।
आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लक्षात घ्या, आता ही आनंदाची बातमी कशासाठी आपण म्हटलं होतं की अनेक शेतकऱ्यांच्या कर्ज रकमांमध्ये तफावती होत्या. आता ज्या ज्या तफावती आहेत त्या शेतकऱ्यांनी अजिबात टेन्शन घेऊ नका. सरकारने काय सांगितलं हे परिपत्रकानुसार की बघा, या योजनेची अंमलबजावणी महा-आय-टी मार्फत विकसित केलेल्या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत आहे. या प्रणालीवर बँकांनी एकूण 31.17 लाख कर्ज खात्यांची माहिती भरली आहे. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडे 10 लाख व इतर बँकांकडे 21 लाख कर्जदारांचा समावेश आहे. शासनाने दिनांक 9 जून 2026 रोजी सर्व व्यापारी बँकांना पत्र देऊन अनुत्पादित वर्गावारीतील खात्यांना विशेष प्रमाणसवलत म्हणजे हेअर कट देण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे शासनाने दिनांक 1 जुलै 2026 रोजी सर्व बँकांना पत्र देऊन 1 एप्रिल 2026 नंतर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर व्याजाची आकारणी न करण्याबाबत निर्देश दिले आहेत आणि शासनाने अनुत्पादित कर्ज खात्यांच्या बँकांनी खालीलप्रमाणे सवलत देण्याचे सूचित केलेलं आहे. आता ज्या शेतकऱ्यांचं 30/9/2021 च्या पूर्वी कर्ज थकबाकीमध्ये किंवा NTA मध्ये गेले त्याला कर्जमाफीच्या 35% त्या ठिकाणी तडजोडीची रक्कम असणार आहे. नंतर 1/10/2021 ते 30/9/2000 असल्यास त्याला 45%, 1/10/2022 ते 30/9/2023 असल्यास कर्जमाफीचे 55%, 1/10/2023 ते 30/9/2024 असल्यास 70% आणि 1/10/2024 ते 30/9/2025 असल्यास 85%. म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या कर्ज रकमांमध्ये तफावत दिसत आहे बघा, कर्ज रकमेमध्ये अनेकांची तफावत आहे, तर ती तफावत असणारी रक्कम जी असणार आहे ती रक्कम बँक वन टाइम सेटलमेंट अंतर्गत बँक भरेल आणि तुम्हाला तुमचा नील बाकीचा दाखला मिळणार आहे. म्हणजे तुमची 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी होणार आहे, कुठल्याही प्रकारे अडचण नाही. तरी देखील अनेक बँकांचा विषय काय झालाय की अनेक बँका ऐकत नाहीयेत. अनेक बँका सांगतायत की त्या ठिकाणी आम्ही तुमची जी रक्कम आहे ती रक्कम तुम्हाला भरावी लागेल. आता त्यांना हे परिपत्रक दाखवा, तुम्ही हे परिपत्रक दाखवल्यानंतर नक्कीच बँका तुमचे ऐकतील आणि तुमची जी काही रक्कम आहे ती रक्कम त्या ठिकाणी बँका भरतील आणि तुम्हाला कर्जमाफीचा नील बाकीचा दाखला मिळून तुमची कर्जमाफी त्या ठिकाणी होणार आहे. म्हणूनच तुमच्या कर्ज रकमेमध्ये तफावत असली तरी देखील तुम्ही काय करा, तुम्ही तुमच्या बँक अधिकाऱ्यांशी भेट घ्या आणि तुमची ई-KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्या. ई-KYC झाल्यानंतर तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. आता याबाबत किंवा याच्या व्यतिरिक्त तुमचे जे काही प्रश्न असतील कर्जमाफीच्या बाबतीत नक्की कमेंट करून सांगा. ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना आणि शेतकरी व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र.